जय महाराष्ट्र मंडळी. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि आता सर्व काही प्रयत्न विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चालू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेमध्ये आहे. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला भेटणार आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये कर्जत जामखेड ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु आता ह्या जागेवरती शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष दावा करताना दिसत आहे. त्यामुळे कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे. त्यामुळे आता कर्जत जामखेड ही जागा महाविकास आघाडीकडून नक्की कोणाला भेटणार? शरद पवार ही जागा एवढ्या सहजासहजी आपल्या मित्रपक्षांना सोडणार का? कर्जत जामखेड येथे आमदार रोहित पवार यांना पुन्हा एकदा जिंकण्याची संधी भेटणार का? राम शिंदे यांना महायुतीकडून पुन्हा एकदा तिकीट भेटणार का? कर्जत जामखेड येथे महायुतीकडून राम शिंदेऐवजी आणखी कोणत्या नवीन चेहऱ्याला येथे संधी भेटणार? चला तर पाहूया या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक 227 आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित राजेंद्र पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 1962 ते 1978 पर्यंत काँग्रेस पक्षाचे एकनाथ निंबाळकर यांनी हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले होते. 1978 साली आरपीआयचे बाजीराव कांबळे या ठिकाणी निवडून आले. त्यानंतर 1980 ते 1995 पर्यंत पुन्हा 15 वर्ष काँग्रेस पक्षाच्या आमदाराचा या ठिकाणी विजय होत होता. 1995 साली भाजपचे सदाशिव लोखंडे या ठिकाणी निवडून आले. ते 2004 पर्यंत सलग 3 वेळा येथून निवडून आले होते. 2009 साली सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून शिर्डी लोकसभेत निवडून आले, तर त्यांच्या जागी राम शिंदेंनी या ठिकाणी विजय मिळवला. 1995 पासून ते 2019 पर्यंत जामखेड या विधानसभा मतदारसंघावरती भाजप पक्षाचे वर्चस्व होते. एकनाथ निंबाळकर आणि सदाशिव लोखंडे यांच्याप्रमाणेच हॅट्रिक साधण्याची शिंदे यांची संधी 2019 मध्ये हुकली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार 1,35,824 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे प्राध्यापक रामशंकर शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर तब्बल 43,347 मते एवढे होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्राध्यापक रामशंकर शिंदे 84,058 मते मिळून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे खाडे रमेश भीमराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 37,816 मते एवढे होते. 2019 मध्ये भाजपकडून राम शिंदे यांना हॅट्रिक करण्यासाठी तिकीट देण्यात आले, परंतु आघाडीकडून काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली. त्यामुळे शरद पवार यांनी मोठा डाव टाकला आणि कर्जत जामखेड येथे रोहित पवार यांना उमेदवारी दिली. रोहित पवार यांना देखील राजकारणामध्ये प्रवेश करायचा होता. तेही एक संधी शोधत होते आणि ती संधी मिळाली, ती म्हणजे 2019 आणि तीही बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या जवळील विधानसभा मतदारसंघ, तो म्हणजे कर्जत जामखेड. रोहित पवार यांची उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये येणे जाणे वाढले होते. त्यामुळे 2019ची विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रोहित पवार हे लगेचच निवडणुकीच्या तयारीला लागले. तसेच कर्जत जामखेड ही जागा आघाडीकडे खेचून आणण्यासाठी येथे पवार कुटुंब पक्ष तसेच काँग्रेस पक्ष यांनी येथे रोहित पवार यांचा मनापासून काम केलं. त्यामुळे सलग 2 टर्म आमदार राहिलेले राम शिंदे यांचा पराभव करण्यात रोहित पवार यांना यश मिळाले. तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत जामखेड येथील वातावरण थोडेसे वेगळे झाले पाहायला भेटले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण अहमदनगर लोकसभेत भाजपला शरद पवारांच्या गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दक्षिण अहमदनगर लोकसभेत मोडणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचा पराभव करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काका अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांना लक्ष केले जाण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेत सुनेत्रा पवार यांचा पराभव होताच अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांची कर्जत जामखेड येथे येणे जाणे वाढलेले दिसले. ऑगस्ट महिन्यात जय पवार यांनी मतदारसंघाचा दौरा करत मी येथे पुन्हा येईन असे जाहीर केले. त्यामुळे रोहित पवारांना भाजप आणि पवार घराणे अशी दुहेरी लढाई लढायची आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर हा पक्ष 2 गटात विभागला गेला. त्यामुळे रोहित पवारांचे कर्जत जामखेड या मतदारसंघातील ताकद काही प्रमाणात कमी झालेली दिसते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर रोहित पवार यांच्या गटातील खास लोकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक वार होताना आपल्याला कायम पाहायला दिसले.
याचाच राग म्हणून की काय अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या गटातील खास माणसे फोडली। याची झळ नक्कीच रोहित पवार यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसणार आहे। 2019 साली मीच रोहितला कर्जत जामखेडमधून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता, तसेच त्याला मदतही केली होती, असा दावा अजित पवार यांनी मध्यंतरी केला होता। तर राम शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर राम शिंदे हे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आले होते। MSc BEd केल्यानंतर त्यांनी सुरुवातीचे काही काळ आष्टी येथील एका महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम केले। युती सरकारच्या काळात अण्णा डांगे मंत्री असताना त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी येथे चोंडी विकास प्रकल्प सुरू केला। या प्रकल्पावर दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी अहिल्यादेवीच्या माहेरकडील वंशज म्हणून राम शिंदे यांना प्रकल्पावर सदस्य म्हणून संधी दिली। तेथूनच राम शिंदे भाजपमध्ये सक्रिय झाले। पुढे अण्णा डांगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली व ते राष्ट्रवादीत गेले। मात्र राम शिंदे भाजपमध्येच राहिले। आमदार झाल्यानंतर त्यांना जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला होता। सालगाड्याचा मुलगा ते मंत्री अशी त्यांची ओळख बनली होती। त्यामुळे त्यांची भरारी खूप जास्त होती। या जास्त भरारीमध्ये त्यांचे पाय जमिनीवरून कधी उंच झाले हे त्यांना समजले नाही, असे त्यांच्या पक्षामध्ये आणि मतदारसंघामध्ये याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। तसेच राम शिंदे यांनी बांधलेल्या घराबद्दल देखील मध्यंतरी चर्चा रंगलेल्या होत्या। 2019 मध्ये झालेल्या त्यांच्या पराभवाने या सर्व गोष्टींचा त्यांना जाणीव झाली असेल अशा देखील चर्चा मतदारसंघामध्ये रंगलेल्या दिसल्या। आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ज्याचा आमदार तेथील जागा त्याच्यासाठी असा फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये बोलला जात असला तरी देखील कर्जत जामखेड या मतदारसंघातील काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कर्जत जामखेड ही जागा काँग्रेसला भेटावी यासाठी हट्ट धरलेला आहे। कारण रोहित पवार हे 2019 मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिलेले नाही। तसेच कर्जत नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती पद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद असे अनेक पदावर काँग्रेसला संधी दिली नाही, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। रोहित पवार हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त संधी देतात आणि काँग्रेसवर अन्याय करतात अशा चर्चा रंगलेल्या आहेत। तसेच काँग्रेस पक्षाकडून कर्जत जामखेड या विधानसभा निवडणुकीसाठी ॲडव्होकेट कैलास शेवाळे यांनी आमदारकीसाठी दंड थोपटलेले आहे। ते देखील येथून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे जर कर्जत जामखेड ते महाविकास आघाडी यांच्या अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीला येथे फटका बसू शकतो, कारण येथील मतविभाजन झाले तर याचा फायदा साहजिकच महायुतीला होणार आहे। तसेच गेले 5 वर्ष कर्जत जामखेड येथे रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष पाहायला भेटलेला आहे। तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांना एका बाजूला काँग्रेसने कर्जत जामखेडवरून दावा सांगितल्यामुळे त्यांची झालेली कोंडी, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा विरोधक राम शिंदे यांच्याशी होणारा संघर्ष, यामुळे रोहित पवार यांचा वेळ हा पूर्णपणे संघर्ष सोडवण्यातच चाललेला आहे। तर कर्जत जामखेड येथून रोहित पवार यांना काही झाले तरी पाडायचंच असा तह सुजय विखे पाटील यांनी देखील घेतलेला आहे। त्यामुळे राम शिंदे आणि सुजय विखे पाटील हे एकत्र आलेले दिसले आहेत। रोहित पवार आणि सुजय विखे हे जरी मित्र असले तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा नगर दक्षिण मध्ये पराभव झाला आहे। तर पवार कुटुंब आणि विखे कुटुंब हा वाद तर सर्वांनाच माहित आहे। त्यामुळे रोहित पवार यांना कर्जत जामखेड येथे पाडण्यासाठी सुजय विखे छुपी मदत करतील अशा देखील चर्चा येथे रंगलेल्या आहेत। तसेच कर्जत जामखेड येथील मनीषा गुंड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केलेला आहे। मनीषा गुंड यांच्या पाठीमागे मराठा समाजाचा मोठा पाठिंबा आहे। यांचा सपोर्ट देखील रोहित पवार यांना कर्जत जामखेड येथे मोठ्या प्रमाणात होत होता, परंतु हा सपोर्ट आता कमी झाला आहे। त्यामुळे कर्जत जामखेड येथे रोहित पवार सध्या तरी सगळीकडून अडचणीत आल्याचे दिसत आहे। तर 1995 पासून भाजप पक्षाचा वर्चस्व असलेला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांनी मिळवला होता। आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी महायुतीकडून पाहिजे तेवढे मोठे प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहे। कर्जत जामखेड येथील प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर बहुसंख्य शेतकरी हा कोरडवाहू शेती करतात। या मतदारसंघामध्ये जास्त उद्योगधंदे नाहीत, तर MIDC आणण्यावर रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये देखील रस्सीखेच चालू आहे। तसेच कर्जत जामखेड हा मतदारसंघ 2 तालुक्यांचा मिळून बनलेला असल्यामुळे येथे जातीय समीकरण देखील पाहायला भेटतात। तसेच मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या गोष्टीचा प्रभाव देखील येथे दिसून येतो। राम शिंदे यांच्या बाजूने पूर्णतः धनगर समाज हा उभा राहतो, तर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात दिसतो। त्यामुळे येथे महायुतीकडून देखील रोहित पवार यांच्या विरुद्ध मराठा समाजाचा उमेदवार द्यायचा असा चर्चा देखील होत आहे। त्यामुळे महायुतीकडून येथे नक्की कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाविरुद्ध भाजपाशी होताना दिसणार आहे। तसेच इथे निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची पाहायला भेटणार आहे। तर मंडळी, कर्जत जामखेड येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।